आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। वरळी अपघातातील आरोपी मिहिरला 14 दिवसांची कोठडी। मिहिरला कोर्टामध्ये आणण्यासाठी पोलिसांकडून ब्लॅक फ्रेम असलेल्या खासगी कारचा वापर, सुरक्षेच्या कारणास्तव मिहिरला खासगी वाहनातून नेल्याची माहिती। पुण्यामध्ये आता मुंबईप्रमाणेच डबल डेकर बस धावणार। पीएमपीएमएल संचालकांच्या बैठकीमध्ये बस खरेदीला मान्यता। 20 डबल डेकर बसेस पुण्यामध्ये आणण्यात येणार। पुणे पोलिसांकडून वर्दळ असलेल्या 32 रस्त्यांची यादी तयार। या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांवर पुणे पोलीस आणि महापालिका कारवाई करणार। म्हाडाच्या मुंबईतील पीएमएवायच्या घरांसाठी आता वार्षिक 6 लाखांची उत्पन्न मर्यादा। आगामी सोडतीमध्ये नवीन नियम लागू, इच्छुकांना दिलासा। मुंबई महानगरामध्ये जाहिरात फलकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। मुंबई महानगरपालिकेनं आखलेल्या धोरणांचं पालन करत रेल्वे प्रशासनाला महाकाय जाहिरात फलक आता हटवावे लागणार। मुंबईतील थकबाकीधारकांच्या 702 कोटींच्या 565 मालमत्ता पालिकेकडून जप्त। मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी 25 मे अंतिम मुदत होती। तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर कॅमेराची नजर। कारागृहातील 2968 कैदी आणि बंदींच्या हालचालींवर आता लक्ष असणार। मुंबईतील राणीची बाग आता बुधवारी देखील सुरू राहणार, तर गुरुवारी मात्र राणीची बाग बंद असणार, मुंबई महापालिकेची माहिती। धोकादायक पर्यटन करणाऱ्या 17 जणांवर लोणावळा पोलिसांकडून गुन्हा दाखल। धबधब्याच्या पाण्यामध्ये बुडून 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता प्रशासनाला खडबडून चाल।